पुण्यामध्ये एका 7 वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसंग झाला. समाज म्हणतो की आज मुली कपडे नीट घालत नाही म्हणून त्यांच्यावरती अत्याचार होतो. माझ्या दादांनो, तिनं साडी घालू द्या, तिनं ड्रेस घालू द्या, तिनं पंजाबी घालू द्या, नाही तर वेस्टर्न पॅटर्न घालू द्या. आज दोष तिच्या कपड्यांचा नाही, आज दोष मुलीच्या वयाचा सुद्धा नाही. ती म्हातारी असली काय 70 वर्षाची, ती 30-35 वर्षाची तरुणी असली काय, आणि ती 4-5 वर्षाची चिमुरडी असली काय. आज मुलीच्या कपड्याचा दोष नाही, तिच्या वयाचा दोष नाही, ना दोष तिच्या जाती धर्माचा आहे. ती मुस्लिम असली काय, ती हिंदू असली काय, ती ख्रिश्चन असली काय, ती कोणत्याही जातीची असली तरी दुष्ट नराधमांना तिच्या जातीशी घेणं देणं नाही, तिच्या वयाशी घेणं देणं नाही, आणि तिच्या कपड्याशी घेणं देणं नाही. 7-7 वर्षाचे लेकरं जर कळत नसतील तुम्हाला. मागे खानदेशमध्ये घटना झाली होती, दिल्लीमध्ये घटना झाली, मुंबईमध्ये घटना झाली. अशा किती घटना दाखवू मी तुम्हाला दररोजच्या. जर या दुष्टांना 3-3, 4-4, 5-5, 6-6, 7-7 वर्षाचे जर लेकरं कळत नसतील, मला सांगा 7 वर्षाच्या लेकरामध्ये किती निरागसता असते. त्याने जगच पाहिलं नाही, चांगल्या वाईटाची जाणीवच नाही. अशा छोट्या लेकरांना जाणीवच कशाची नाही. 7-7 वर्षाची लेकरं जर कळत नसतील, याचं फक्त एकच कारण आहे. माझं घेणं देणं कोणत्या पक्षाशी नाही, मला कोणत्या पक्षाचं अजिबात घेणं देणं नाही. पण महाराष्ट्रामध्ये महिलांचं संरक्षण करण्यासाठी महिला आयोग ठेवला जातो, महिला आयोगाची निर्मिती असते. पण महिलावरती होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत जर महिला आयोगालाच राजीनामा द्यावा लागत असेल तर हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज महिला खरंच सुरक्षित आहे? 7 वर्षाची जर चिमुरडी कळत नसेल, वारंवार कीर्तनकार दररोज कीर्तना तेच सांगतात की छत्रपती शिवरायांचा न्याय व्हायला पाहिजे, छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे. एका बाईकडे वाईट नजरेने पाहिले तर भर चौकात चौरंग केला होता त्या नराधमाचा. ज्या हाताने पाप केलं ते हात ठेवले नाहीत, जे पाय पापाचाराकडे घेऊन जायले ते पाय ठेवले नाहीत. अशा नराधमांना फाशी मिळणार कधी? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख खटले रचले जातात. पळवाटा कायद्याच्या अनेक असतात. वर्षानुवर्ष ज्यांच्या घरात अन्याय झाला त्या माय बापाला लेकही जाते, पण स्वतःची लेकही जाते, उंबरटी झिजवावे लागतात. क्षणोक्षणी असे मायबाप फक्त मरतच असतात, क्षणोक्षणी. खरं तर असे नराधम भर चौकात टांगले पाहिजेत, लोकांनी येता जाता त्यांना फटके दिले पाहिजेत. असे फाशीत नाही तर तिष्टून मारले पाहिजे. जोपर्यंत कायद्याचा वचक बसत नाही, जोपर्यंत कठोरातील कठोर शिक्षा शासन त्यांना करत नाही, तोपर्यंत समाजावरती भारतीय राज्यघटनेचा वचक कधी बसताना. लोकांना असं वाटतं काही नाही करायचं, 10-5 लाख भरायचे, मस्त सुटून यायचं, तुरुंगात बसायचं, काय इथं भाकर खायची तिथं भाकर खायची. आज पानसटपणा सगळा झाला, पोचटपणा झाला ना. कायद्यात काही उरलंय? कायद्यावरती लोकांचा विश्वास नाही असं नाही, पण कायद्याला जर पळवाटा निघत असतील, भारतीय राज्यघटना जेवढी कठोर आहे तेवढी लवचिक सुद्धा आहे. मग कठोर आहे तर कठोर निर्णय शासन का घेत नाही? भारत देशाला माता म्हणतात ना, मग भारत देशाला माता म्हणतात, पण इथे माताच जर सुरक्षित राहत नसेल, इथली चिमुरडी गर्भात सुरक्षित राहत नसेल, मला असं वाटतं की सगळ्यात सुरक्षित राहते ती आईच्या गर्भात, पण तिथंही मारायचे प्रयत्न आहेत म्हणून जन्माला घातलं जातं. लेकरू घरी सुरक्षित राहत नाही म्हणून शाळेत नेऊन घातलं जातं. पण बदलापूर सारख्या प्रकरणात पोरगी शाळेतही जर सुरक्षित राहत नसेल, ज्याच्या जीवावर आपण लेकरं शाळेला पाठवतो, तो गाडीवाला, त्या गाडीवाल्यासोबत जर ती गाडीवाल्याजवळही ती जर सुरक्षित राहत नसेल, चुलते काके असतात कशासाठी? पण या कलियुगामध्ये चुलत्या काक्यांजवळ जर लेकरू सोडायचे दिवस राहिले नसतील तर विचार करा, मायबापांनी लेकरं निदान मुलगी जन्माला घालायची नाही की घालायची की नाही? आज केवळ एक कथाकार म्हणून नाही बरं का, अशा घटना घडल्या की आई आणि बाप म्हणून कथेतही मन लागत नाही. अशा ज्यावेळी घटना घडतात ना, कधी कधी असं वाटतं की मुली जन्माला आपण घालतो तर आपण पाप तर करत नाही ना काही, तिच्यापासून सगळी सृष्टी, पण सृष्टीमध्ये ती सुरक्षित राहत नसेल तर इथून पुढे मायबापांनी मुलगी जन्माला घालायची की नाही घालायची?
बरं तिला जन्माला घातला, आपण काही पाप तर करत नाहीत ना. शाळेत गेलेली पोरगी, कॉलेजला गेलेली पोरगी, तर फोन लागला नाही ना, नॉट रिचेबल आला, तर आपली लेक घरी येईपर्यंत ती सुरक्षितपणे येते की नाही याची फार चिंता आहे. माझी महाराष्ट्र शासनाला, भारत सरकारला एकच विनंती, नका देऊ महिन्याला आम्हाला 1,500. त्या 1,500 मध्ये, प्रत्येकीच्या 1,500 मध्ये भारतातील प्रत्येक नारी प्रत्येक क्षणोक्षणी सुरक्षित कशी राहील याची काहीतरी योजना आखा. आम्हाला त्या 1,500ची गरज नाही, फुकटच्या बसच्या पासची गरज नाही. भारतातली महिला पदोपदी गर्भापासून ते प्रत्येक ठिकाणी ती सुरक्षित कशी राहील याच्यासाठी काही प्रयत्न करता आले तर सरकारने करावे. या भारताच्या सन्माननीय सध्याच्या विद्यमान राष्ट्रपती सन्माननीय आदरणीय द्रौपदीजी मुर्मू यांचा एक नियम मला फार आवडला. त्यांनी असा नियम केला की मंदिरात जर जायचं असेल, मंदिरातच नाही तर मुलींना अर्धवट कपडे घालण्याची परमिशन मिळणार नाही, अश्लील प्रकारचे कपडे घालता येणार नाही. महिला उच्च पदावरती जाऊन महिलांसाठी काहीतरी चांगले निर्णय घेणं हे खरंच माझ्या मनाला कुठेतरी पटलं. पण महाराष्ट्रात महिला आयोगाला जर राजीनामा द्यावा लागत असेल महिलांच्या अन्यायाच्या बाबतीत, आज महाराष्ट्र आम्ही कुठे घेऊन चाललो? त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं फार संस्कृत्र करून टाकलं. कीर्तन कमी ऐका, कथा कमी ऐका, राजकीय नेत्याच्या सभा कमी झाल्या तरी हरकत नाही, पण सर्वतोपरी भारतातली महिला सुरक्षित कशी राहिली पाहिजे. आता इथे जेवढे बसले तेवढे सगळे वृद्ध आहेत पा. माझा आवाज जर ऐकत असाल तरुण मंडळी तर विनंती असेल माझी, बऱ्याचदा तुमच्या बहिणीला कोणी काय म्हटलं की तुमचं रक्त गरम होतं, तुमच्या हातापायाच्या मुठी ओढल्या जातात, तुम्ही करकरा दात खातात, आपल्या बहिणीकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं, स्वतःच्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही वाघाची भूमिका घेतात, आणि दुसऱ्याची बहीण म्हटली की मग कुत्र्यासारखे का वागणूक ठेवतात? हा, दुसऱ्याची बहीण म्हटली की मग कुत्र्यासारखं वागायचं, स्वतःची बहीण म्हटली की मग वाघासारख्या डारकाळ्या फोडायच्या. इथं बसलेल्या सगळ्या भगिनींना माझी एक विनंती, तुमचा टाइमपास करा म्हणून या गोष्टी मी सांगत नाही. हे काल घडलेली, पुण्यामध्ये घडलेली, पिंपरी चिंचवड इथं घडलेली घटना आहे. एका चिमुरडीवरती अत्याचार आणि अन्याय झालेल्या घटना आम्ही विसरण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा नवीन नवीन घटना दररोज पेपरला येतात. नेमकं चाललंय का महाराष्ट्राचं, आम्ही नेमकं करून ठेवलं का? आज प्रसार माध्यमात एक गोष्ट भेटली की मग ती महिनाभर तीच गोष्ट असते. मग शेतकऱ्याची नुकसान भरपाई, शेतकऱ्याचं काय झालं इकडं, बाकीच्या बातम्या त्यांना दिसतच नाही. ते खरात बाबाचे जे मागं लागले तर मला असं वाटतं की फेसबुक उघडा, तुम्ही कोणतेही वर्तमानपत्र पहा की मीडियाला खरात बाबाशिवाय दुसऱ्या घटनाच नाही, दुसरं काही घडलंच नाही महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतं की इथं एवढा मोठा सप्ताह आहे, छोटंसं गाव आहे, पण माऊली काका, गोपाल भाऊ, अशी तुमच्या लातूर जिल्ह्यातल्या एखाद्या पेपरला बातमी लागली का की 1,500 गावाच्या लोकसंख्या असलेल्या गावामध्ये भागवत कथा ठेवलेली, दररोज कीर्तन आहे, आणि सगळे भाविक भक्त 3 टाइम भोजनाचा आणि 24 तास भजनाचा आनंद घेतात, अशी बोटभर बातमी लागली एखाद्या पेपरला. कोणताही पेपर उघडला तर असं वाटतं केवळ भारतात, महाराष्ट्रात फक्त भोंदू बाबा जन्माला आलेत की काय, दुसरं काही उद्धार करणारे आलेच नाहीत. एक चांगल्या बातम्या तुम्ही कुठेतरी लावा ना, त्याचा समाजावरती काहीतरी चांगला परिणाम होईल. आणि विनंती आहे माझी इथं बसलेल्या सगळ्यांना, तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि तुम्हाला काहीतरी माझ्याकडे मला आकर्षित करायचे, याच्यासाठी मी काही गोष्टी तुमच्या समोर ठेवत नाही. प्रत्येक रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला इथं बसलेल्या प्रत्येक बहिणीने आपल्या भावाकडे एकच ओवाळणी मागायची, दादा महागडी साडी नको रे, महागडं गिफ्ट नको, एखादा मोबाईल नको ना, एखादी सोन्याची वस्तू नको, मला काही नको, माझ्याकडे आहे पोटापुरतं व्यवस्थित आहे, भरपूर आहे. बळजबरीनं हा द्यायचं, मनाने द्यायचं असेल ते, बळजबरीनं काही नाही, पण ताटात एक ओवाळणी मात्र हमखास टाक. घरातून बाहेर पडल्याच्या नंतर लुगड्यात दिसणारी म्हातारी तुझी आजीच आहे, साडीत दिसणारी बाई तुझी बहीणच आहे, आणि ड्रेसमध्ये दिसणारी पोरगी तुझी पोरगीच आहे, असं जोपर्यंत तुम्ही समजत नाहीत ना, तोपर्यंत भारतात प्रत्येक गावागावात, वाडी वस्तीवर महिलांवरती होणारे अन्याय, अत्याचार आणि बलात्काराची संख्या कधीच आटोक्यात येऊ शकत नाही मायबा. सध्या तर कोण कोणत्या कधी कशा थराला जाईल
सध्या तर आपण कोणाचीच गॅरंटी देऊ शकत नाही 100%. सरकारने महिलांच्या बाबतीत कठोर कायदे करणं, जरा बाकीच्या गोष्टी जरा बाजूला ठेवा. महिलांच्या बाबतीत सुरक्षित आणि चांगला कायदा कसा करता येईल, नाही तर मग खटले भरतच राहतात. वर्षानुवर्ष उंबरटे काहीच्या पायाला नख राहिले नाही ते कोर्टाची पायरी चढता चढता. पण पटकन योग्य न्याय देणं समाजावरती अशा आरोप्यांना ज्यावेळी वचक बसेल कायद्याचा, नाही बाबा कठोर शिक्षा देण्यात येते बरं का, ज्यावेळी कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येईल त्यावेळी असल्या घटनेची पुनरावृत्ती आपल्या पवित्र संस्कृती प्रधान भारत देशामध्ये कधीच होणार नाही. इतर देशामध्ये होतील अशा घटना, तिथं संस्कृती नाही आपण मान्य करू, पण भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये मिनिटाला जर अत्याचारासारख्या, विनयभंगासारख्या आणि बलात्कारासारख्या जर घटना घडत असतील, या गोष्टी आम्ही नाही बोलायच्या तर मग बोलायच्या कोणी? आज सगळ्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. बोलण्यासारखं व्यासपीठ केवळ कीर्तनाचं कथेच आहे. माईबाप, माझी भागवत कथा काय सांगते? या भागवतामध्ये कथा आहे, महाभारत या मातीत घडलेल्या माझ्या दादांनो, एका स्त्रीच्या पदराला नुसता हात घातला होता तर 23 चौक्षुहिणी सैन्याला मारावं लागलं, रक्तपात झाला आणि महाभारतासारखं युद्ध झालं. या भारतामध्ये स्त्रीच्या पदराला जरी एवढी किंमत आहे तर तिच्या शरीराचे लचके तोडले जात असतील, तिच्या शरीराच्या चिंदड्या केल्या जात असतील, त्यावेळी आमच्या मनात या गोष्टीविषयी काहीच वाटत नाही. आम्हाला वाटतं जाऊ द्या ना, आपली कुठं कोण होती, ती आपल्या जातीची नव्हती, कोतीची नव्हती, पाहुण्या रावळ्यातही नव्हती. नका बोलू रे, नका या गोष्टीविषयी आवाज उठू. पण ज्या दिवशी एक घटना घडेल ना, आज लोकांची पोरगी म्हणून आपल्याला काही वाटत नसेल, पण ज्या दिवशी ही घटना आपल्या घरात घडेल ना, त्यावेळी तुम्हाला कळेल की परिस्थिती स्वतःवर येते, त्यावेळी वेदना किती काळजाच्या खोलपर्यंत पोहोचतात. आणि आज प्रत्येकाने आपापल्या घरातल्या मुलांना सांभाळणं ना, ही जबाबदारी तुमची. मी काल बोलले, मी त्यांना अजिबात बोलणार नाही संस्काराच्या बाबतीत. हे सगळं मी तुम्हाला बोलणार आहे का? कारण तुम्ही बिड्या ओढत नाहीत, तुम्ही पुड्या खात नाही, तुम्ही पित नाही. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगते? आपला मुलगा वाईट तर वळणाला जात नाही ना, हे पाहण्याची जबाबदारी प्रत्येक आईची असते. माझ्या ताईंनो, प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक आईने आपला पोरगा जर सांभाळला ना, तर एखाद्या लेकी बाळीसाठी न्याय मागण्यासाठी आपल्याला चौकात मेणबत्ते पेटून उभं राहण्याची कधीच गरज पडणार नाही. ज्या दिवशी प्रत्येक बाई स्वतःचा मुलगा सांभाळेल, त्याला योग्य संस्कार देईल. ही माझी भागवत कथा काय सांगते? उद्या जर आरोपी भारतात जन्मास येऊ नये असं वाटत असेल तर आज घराघरात मातेने लेकराला उत्तम संस्कार देणं गरजेचं आहे. मला कधी कधी शासनाचा राग येतो त्यांच्या काही नियमाचा. त्यांचं सध्या असं धोरण आहे, छडीमुक्त अभियान, म्हणजे शिक्षकांनी छड्या हाणायच्या नाहीत आणि मुलाच्या नोंदी करायच्या. कशा नोंदी करायच्या? त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मागे असंच झालं पाहिजे, एक पोरग त्याच्या मित्राची कंपास चोर, वही चोर, पेन चोर, पेन्सिल चोर, आणि मुख्याध्यापकाचा वचक होता पोरांच्या विषयी वाईट काही लिहायचं नाही. ते गेले मुख्याध्यापकाकडे, म्हणे शाळेतला माझा वर्गातला मुलगा तर मित्राचे वया पुस्तकं पेन चोरतोय, आता त्याची नोंद करताना नेमकी करू कशी? मुख्याध्यापक म्हणे, वर्ग तुमचा आहे, तुम्ही तुमचं पाहून घ्या, अनुदान आलं एखादं तर उचलायला आहे मी जिंदाबाद. वर्ग तुमच्या वर्गातले पाहून घ्या ना. त्या वर्ग शिक्षकाने त्याची काय नोंद केली माहिती? सदर मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? नर्म विनोद येते. पूर्वी म्हणायचे छडी लागे छमछम, विद्या ही घमघम. आता मायबापांनी मारायचं नाही, शिक्षकांनी छडी मारायची नाही. ते मनासारखं वागत आणि मोक्कार होतं पुढं गेल्यानंतर. मग ते आरोपी होतं, आरोपी नंबर 1, आरोपी नंबर 2. ह्या असल्या ज्या घटना घडतात, ज्यांचं कुठंतरी बालपणात संस्कार कमी पडलेले असतात, ज्यांना मायबापांचे शिक्षकांचे फटके कमी पडलेले असतात. सध्याचे घटना काय घडतात तुम्हाला माहिती? पूर्वी घडत नव्हत्या, आशा नव्हत्या, पण आता सर्रास घडताय. दररोज पेपर कमी पडतील, पेपरातील जागा कमी पडेल अशा घटनांना. अशा घटना का घडतात? शाळेत मास्तरांनी मारायचं नाही आणि घरी मायबापांनी त्यांना धमकावायचं नाही. मग ते नंतर आरोपी होतात, नंतर गुन्हेगार होतात.
माझ्या एका वाक्याखाली कृपया अंडरलाईन कराल तुम्ही, कान उंच करून ऐका. तोला मोलाचं एक वाक्य बोलते. ज्या आईला वाटतंय पुढे चालून आपल्या मुलाला भविष्यात पोलिसाचे फटके खायची पाळी येऊ नये, त्या मुलाला बालपणात शिक्षकांचे मायबापाचे फटके मिळालेच पाहिजे, म्हणजे मिळालेच पाहिजे. पुढे पोलिसांचे फटके खाण्याची वेळ त्याच्याच वर येते. बालपणात जो शिक्षकाचे फटके खात नाही, एकदा लहानपणी शिक्षकांची छडी पाठीत बसली, मोठेपणी पोलिसाची छडी खायची कधी गरज पडत नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विकास करणारा हा भागवत कथेचं मंडप आहे, हे कीर्तन आहे. इथं माणसं घडली जातात. काही काही लोक म्हणतात तमाशाने माणसं बिघडत नाही तर कीर्तनाने घडत नाही. अरे कोण म्हणतात तमाशाने बिघडत नाही? 4-5 वर्षात महाराष्ट्राचा बिहार करून टाकला होता तुम्ही. हा, ज्या गोष्टी पडद्याच्या आत चलत होत्या त्या फक्त पडद्याच्या बाहेर मोकळ्या मैदानात होऊ लागल्या. आम्ही देतोय काय आमच्या लेकरांना? आज आम्ही आमच्या लेकरांना शिकवतो काय? नेमकं देतोय काय? महाराष्ट्र आम्ही कुठच्या कुठे आणून ठेवलं.